नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत। आपण कंबाईन प्री 2020 अर्थात जी 2021 होती आहे तिचा फुल सराव पेपर या ठिकाणी बघतो आहोत। याच्या आधी आपले 7 सब्जेक्ट वाईज ज्यामध्ये विज्ञान, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, करंट अफेअर्स, भूगोल, इतिहास याचे सब्जेक्ट वाईज आपण 7 पेपर बघितलेले आहेत, ज्याचे PDF आणि ॲनालिसिस शीट तुमच्याकडे आहेत। ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे टेस्ट सिरीजची, ती फॉलो करा आणि त्या मिळवा। आपला हा फुल 100 गुणांचा पेपर या ठिकाणी बघायचा आहे। काही भागांमध्ये आपण याचं ॲनालिसिस करणार आहे। आणि तुम्ही जर बघितलं असेल राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर जर बघितला 21 मार्च 2021 रोजी झालेला, तर त्याच्यामध्ये जे काही नवीन आयोगाचे बदल आपल्याला दिसत आहेत त्या बदलांना धरून या ठिकाणी हा पेपर या ठिकाणी मी सेट केलेला आहे। म्हणजे थोडंसं इतिहास आणि विज्ञान ज्या ठिकाणी ज्या पद्धतीने अवघड आलेलं होतं तो अप्रोच या ठिकाणी आहे। आणि इतर सब्जेक्ट जे काही तुम्ही पुस्तकं वाचलेले आहेत त्यामधून बऱ्यापैकी होते ते सुद्धा यामध्ये आपण लक्षात घेतलेलं आहे। बघा, पहिलाच प्रश्न या ठिकाणी आहे तो म्हणजे भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये आणि त्यांच्या स्रोतांच्या योग्य जोड्या लावा। आपण पॉलिटी जे आहे, पॉलिटीचे प्रश्न जे आहेत जवळपास एक 15 प्रश्न कंबाईन पूर्वला येतात ते या ठिकाणी आजच्या या लेक्चरमध्ये बघतो आहोत। ओके, या व्हिडिओमध्ये बघतो आहोत, ॲनालिसिस करतो आहोत संविधानाची वैशिष्ट्ये आणि त्यांच्या स्रोतांच्या योग्य जोड्या। मग तुम्हाला वैशिष्ट्य दिलं होतं एकेरी नागरिकत्व, मूलभूत हक्क, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि उर्वरित अधिकार। मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुमच्या काय लक्षात येतं की एकेरी नागरिकत्व कोणाकडून घेतलंय आपण, मूलभूत हक्क कोणाकडून घेतले, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व कोणाकडून घेतले आणि उर्वरित अधिकार कोणाकडून घेतले। आता ज्यांचं वाचन आहे त्यांच्या लगेच लक्षात येईल। म्हणजे काही गोष्टी सोप्या असतात, जसं तुम्हाला माहिती आहे की मूलभूत हक्क आपण अमेरिकेकडून घेतलेले आहे। ओके, त्याच्यानंतर मग एकेरी नागरिकत्व विचारलं गेलं तर ते आम्ही कॅनडाकडून घेतलेलं आहे, मग ते कॅनडियन असं उत्तर त्या ठिकाणी येऊ शकतं। स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आम्हाला माहीत आहे आम्ही कोणाकडून घेतलेलं आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व फ्रान्सची राज्यक्रांती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावी लागते। कोणती? फ्रान्स राज्यक्रांती। त्या फ्रान्स राज्यक्रांतीमधून आपण काय घेतलेलं आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व घेतलेलं आहे। आणि पुढे उर्वरित अधिकार जे आपण म्हणतोय ते इथे लक्षात घ्यावे लागतील। सॉरी, इथे एकेरी नागरिकत्व जे आहे ते आपण ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेलं आहे, ते लक्षात घ्या। आणि उर्वरित अधिकार जे आहे ज्याला आपण शेष अधिकार म्हणतो तो आपण कॅनडाकडून घेतलेले आहेत। म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर बघितलं मूलभूत हक्क अमेरिका, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व फ्रान्स, एकेरी नागरिकत्व ब्रिटिश राज्यघटना, उर्वरित अधिकार कॅनडा। मग असा ऑप्शन आहे का की ज्या ठिकाणी आता ऑप्शन बघताना तुम्हाला काय करावं लागेल, सरळ आहे। एकेरी नागरिकत्व तुम्हाला कळतंय ब्रिटिश राज्यघटनेकडून, खाली ऑप्शनमध्ये एकचं एक असं किती ठिकाणी आहे, पहिल्यामध्ये नाही आहे, तिसऱ्यामध्ये नाही, म्हणजे दुसरा किंवा चौथा ऑप्शन आपला बनू शकतो। दुसरं मूलभूत हक्क अमेरिकेकडून आहे म्हणजे 2चं 4 असलं पाहिजे, मग 2चं 4 इथे तर नाही आहे, चौथ्यामध्ये नाही आहे, इथे मात्र आहे, मग आपण दुसऱ्या ऑप्शन सोबत या ठिकाणी जातोय। ओके, मग असेच तुम्हाला इतरही प्रश्न याच्या संदर्भात विचारले जाऊ शकतात की मार्गदर्शक तत्त्वे आम्ही कोणाकडून घेतलेले आहेत। नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या, मार्गदर्शक तत्त्वे आणीबाणीची तरतूद आम्ही कोणाकडून घेतलेली आहे। प्रश्न विचारले जातील। ओके, पुढे आपण जातो आहोत पुढच्या प्रश्नाकडे। घटना समितीच्या संरचनेबाबत अयोग्य पर्याय निवडा। बघा, घटना समितीवर सातत्याने प्रश्न तुम्हाला कंबाईन ग्रुप बी PSI STI ASOच्या पूर्व परीक्षेला दिसून येतात। घटना समितीचं स्ट्रक्चर कसं होतं, त्याची रचना कशी होती। आता यामध्ये संविधान सभेमध्ये एकूण 389 सदस्य होते, त्यामधला अयोग्य निवडायचे तुम्हाला। अयोग्य म्हटलं मी, अयोग्य पर्याय। मग एकूण सदस्य तुम्हाला माहीत असले पाहिजे, जे 389 होते का एकदा खात्री करावी लागेल। ब्रिटिश प्रांताकडून आलेले सदस्य 292 होते का खात्री करावी लागेल। चीफ कमिशनराच्या प्रांतातून 6 सदस्य होते का, महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि भारतीय संस्थानिकांचे प्रतिनिधी 93 होते का, हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे। हे तुम्हाला इथे व्यवस्थित वाचावं लागेल। आता इथे घटना समितीची स्थापना कधी झाली हा महत्त्वाचा प्रश्न आहे तुमच्यासाठी। नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही उत्तर द्याल। घटना समितीचे अध्यक्ष कोण होते, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते, महत्त्वाचे प्रश्न आहेत। आणि इथे जर व्यवस्थित तुम्ही वाचायला लागला तर संविधान सभेमध्ये एकूण सदस्य 389 आहे। यस, बरोबर 389 आहे। आता ही सदस्य संख्या बदलते कधी, जेव्हा 1947 स्वातंत्र्याचा कायदा झाला तेव्हा हिच्यामध्ये बदल होतोय, तेव्हा 389चे किती झाले हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे। ब्रिटिश प्रांताकडून किती आले होते, 292, बरोबर आहे। मात्र चीफ कमिशनरांचा प्रांत जो आहे, ज्याला आयुक्तांचा प्रांत आपण म्हणतोय थोडक्यात, या ठिकाणाहून 6 सदस्य होते का, नाही। किती सदस्य होते, अयोग्य विधान आहे हे। या ठिकाणी 4 सदस्य होते। मग ते 4 चीफ कमिशनरांचे प्रांत कोणते हे सुद्धा आपण बघितलंय।
महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये दिल्ली आहे, आणखी 3 कोणकोणते आहेत नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल. पुढे भारतीय संस्थानिकांचे प्रतिनिधी होते 93. माहीत असले पाहिजेत. ओके, माहीत असले पाहिजेत. आपण पुढे जातो आहोत तिसऱ्या या ठिकाणी. म्हणजे उत्तर थोडक्यात काय येतं आहे, 3 नंबरचं येत आहे, जे चुकीचं आहे. पुढे मी जातोय. तिसरा प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर आहे. बघा, तिसरा प्रश्न काय म्हणतोय, भारतीय संघ शासन व्यवस्था याबद्दल खालील पर्यायांचा विचार करा. संघ शासन व्यवस्थेबद्दलचा प्रश्न आहे. मग यामध्ये पहिला ऑप्शन होतं कार्यकारी मंडळ, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी. संघ म्हणजे केंद्रीय शासन. केंद्राच्या शासनामध्ये ज्याला कार्यकारी मंडळ आपण म्हणतोय, त्याच्यामध्ये राष्ट्रपती आहेत का, उपराष्ट्रपती आहेत का, पंतप्रधान आहेत का, मंत्रिमंडळ आहेत का, महान्यायवादी आहेत का, योग्य निवडायचं आहे. दुसरं या ठिकाणी ऑप्शन आहे कायदेमंडळ. कायदेमंडळामध्ये राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा येते का, माहीत असलं पाहिजे. तिसरं होतं न्यायमंडळ. न्यायमंडळामध्ये सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायव्यवस्था येते का. चौथं होतं वरील सर्व पर्याय अचूक. मला असं वाटतं मित्रांनो, तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला असेल कार्यकारी मंडळाचा, कायदेमंडळाचा आणि न्यायमंडळाचा, तर तुमच्या लक्षात येईल की उत्तर चौथं योग्य आहे. आणि तिन्ही तुम्हाला खूप चांगले वाचून जायचे आहे. यावेळेस जेव्हा तुम्ही पूर्वपरीक्षेसाठी जाल, कार्यकारी मंडळ तुमचं परफेक्ट असलं पाहिजे, कायदेमंडळ परफेक्ट असलं पाहिजे आणि न्यायमंडळ परफेक्ट असलं पाहिजे. सध्याचे महान्यायवादी कोण आहेत नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढे आपण जातोय चौथ्या नंबरच्या प्रश्नाकडे. भारतीय घटनेच्या वैशिष्ट्यांबाबत चुकीचा पर्याय निवडा. बघा, घटनेची वैशिष्ट्य. भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य एक स्वतंत्र टॉपिक आहे. याबाबत चुकीचा पर्याय निवडायचा आहे. बघा, पहिलं विधान होतं की भारताची घटना सर्वात मोठी लिखित घटना आहे आणि ब्रिटनची घटना ही अलिखित आहे. महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला राज्यसेवेमध्ये तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला अमेरिका, स्वित्झर्लंड, इतर देशांच्या घटनेमधल्या तरतुदी विचारल्या गेल्या. मग ती ब्रिटनची घटना कशी आहे, अलिखित आहे. दुसरं, भारतीय घटनेत संघराज्य या शब्दाचा उल्लेख आहे कलम 1 मध्ये. बरोबर आहे का बघावं लागेल. कलम 1 फार महत्त्वाचं कलम आहे, पाठच असलं पाहिजे. आपली लेक्चर सिरीज जी झालेली आहे आणि आपला जो कंबाईनचा कोर्स आहे त्यामध्ये हे सगळं उपलब्ध आहे ऑलरेडी. दुसरं विधान नीट वाचा. काही चुकीचं वाटतंय का विचार करा. सगळे विधानं मी जोपर्यंत जातोय सगळ्या ऑप्शनकडे तोपर्यंत. भारताच्या घटनेवर उसनी घटना किंवा ठिगळांचे कार्य, पश्चिमेचे अनुकरण अशा स्वरूपाची टीका केली जाते. मित्रांनो, इथे तिसरं विधान आहे, विचार करावा लागेल. चौथं होतं भारतीय घटनेतील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे ही न्यायप्रविष्ट नाहीत. म्हणजे न्यायालयात जाता येत नाही. सरकारने त्यांचे पालन न केल्यास त्याविरुद्ध न्यायालयात दाद मागता येत नाही. ही तत्वे आयर्लंडच्या घटनेवरून घेण्यात आलेली आहेत. महत्त्वाचे मुद्दे आहेत. आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर मला वाटतं चौथं विधान काय आहे, बरोबर आहे. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट नाही आहे, न्यायालयात जाता येत नाही, आयर्लंडच्या घटनेवरून घेतलेले आहेत. बरोबर. भारताच्या घटनेवर या टीका होत आहेत. नक्कीच तुम्ही वाचन केलं असेल तर तुमच्या लक्षात येईल. मात्र हे जे 2 नंबरचं विधान आहे ना, ते चुकीचं आहे. का? इथे संघराज्य शब्द नाही, इथे राज्यांचा संघ असा शब्द प्रयोग केला आहे. मग याला इंग्रजीमध्ये कोणता शब्द प्रयोग आहे नक्की तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कलम 1. ओके. भाग 1. मित्रांनो, एक लहानसा प्रश्न विचारतोय, मुद्दाम विचारतोय हे प्रश्न मी. भाग 1 मध्ये कोणकोणते कलम समाविष्ट आहे आणि त्या कलमांमध्ये कशा कशाचा उल्लेख आहे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. पुढे मी जातोय. 10वा प्रश्न थोडासा सोपा घेतलाय, कारण की काही प्रश्न जे आहेत मित्रांनो, एक 15 ते 20% प्रश्न वन लाईनर स्वरूपाचे सुद्धा असतात, हे विसरून चालणार नाही. राज्याचा प्रशासकीय प्रमुख तसेच राज्य सचिवालयाचा प्रमुख कोण असतो असा प्रश्न आहे. ओके. राज्याचा, समजा महाराष्ट्र राज्य आहे, इथलचं प्रशासकीय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड कोण आहे असं तुम्हाला विचारलं तर काय, प्रधान सचिव, कार्यकारी सचिव, मुख्य सचिव की सहसचिव. महत्त्वाचा आपण 10व्या प्रश्नावर गेलो डायरेक्ट. आपण या ठिकाणी 5वा प्रश्न बघूया. खालीलपैकी कुठल्या भारतीय राष्ट्रपतींनी पॉकेट व्हेटोचा वापर केला आहे. पॉकेट व्हेटो जे नकाराधिकार आहेत राष्ट्रपतींचे त्या संदर्भातला हा प्रश्न विचारला गेला आहे. मग खाली ऑप्शन होती आर व्यंकटरामन, APJ अब्दुल कलाम, ज्ञानी झैल सिंग, फखरुद्दीन अली अहमद. मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं तुम्ही 1986ची एक घटना आहे जी तुम्हाला माहीत असली पाहिजे. आणि 1986ची घटना जर तुम्हाला माहीत असेल तर 5व्या नंबरचं जे प्रश्न आहे त्याचं उत्तर तुमचं ज्ञानी झैल सिंग येतं. मग ज्ञानी झैल सिंग यांनी नेमकं काय केलं होतं ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. 1986ला भारतीय पोस्ट ऑफिस सुधारणा कायदा जो आहे, अर्थात त्याच्यावर म्हणजे ज्या वृत्तसंस्था आहेत त्यांच्यावर बंधनं या ठिकाणी येत होती आणि त्या संदर्भातलं ते विधेयक जे आहे त्याला पॉकेट व्हेटो वापरला होता ज्ञानी झैल सिंग यांनी. महत्त्वाचा मुद्दा आहे, माहीत असलं पाहिजे कोणकोणते नकाराधिकार भारतीय राष्ट्रपतींना आहे, त्या नकाराधिकारांचा उल्लेख कोणत्या कलमात आहे हे सुद्धा तुम्हाला वाचून जावं लागेल. ओके. पुढे मी जातोय 6व्या नंबरचा प्रश्न. नागपूर करार याबाबत खालीलपैकी काय खरे नाही. नागपूर करारावरील प्रश्न आहे. बघा, ऑप्शन नीट वाचायला शिकावे लागेल. काय खरे नाही, खरे आहे, खरे नाही, अयोग्य आहे, चूक आहे, अचूक आहे या शब्दांवर लक्ष द्यावं लागेल. पहिलं ऑप्शन होतं संपूर्ण महाराष्ट्राची, मराठवाडा, विदर्भ, खानदेश,
अशा 3 विभागामध्ये वाटणी करावी. दुसरं होतं शंकरदेव देव यांच्या पुढाकारांनी सप्टेंबर 1953 मध्ये नागपूर करार करण्यात आला. शंकरराव देव यांचा पुढाकार म्हटलेला आहे. यामुळे महाराष्ट्राची निर्मिती प्रक्रिया सोपी झाली. तिसरं विधान आहे. आणि चौथं आहे मराठी भाषिकांचे एक राज्य अशी भूमिका या करारान्वये घेण्यात आली. मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही सगळे ऑप्शन व्यवस्थित वाचण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला पहिल्या ऑप्शनमध्ये घोळ वाटेल. बघा, संपूर्ण महाराष्ट्राची मराठवाडा विदर्भ इथपर्यंत ठीक आहे, मात्र खानदेश हा उल्लेख नव्हता. इथे उर्वरित महाराष्ट्र असं म्हटलं गेलेलं आहे. उर्वरित महाराष्ट्र. मग इथे आणखी काही मुद्दे होते की नागपूर ही उपराजधानी असली पाहिजे, असमतोल नष्ट झाला पाहिजे. ओके, पहिलं विधान चुकीचं आहे. शंकरराव देव यांचा पुढाकार आहे. नागपूर करार 53चा आहे. महाराष्ट्र निर्मिती प्रक्रिया सोपी झाली. मराठी भाषिकांची एक राज्य असावी ही भूमिका घेण्यात आली. अत्यंत बरोबर. पुढे जातोय मी 7व्या नंबरच्या प्रश्नाकडे. पद, कलम आणि जबाबदारी याबाबतचा चुकीचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. पहिला ऑप्शन होता की सभापती कलम 178 विधानसभा, राज्यपाल कलम 198 घटनात्मक प्रमुख, महाधिवक्ता कलम 176 राज्याचा कायदेविषयक सल्लागार आणि मुख्यमंत्री कलम 164 मंत्रिमंडळाचा प्रमुख. मला वाटतं या ठिकाणी ऑप्शन तुमच्या समोर आहे. तुम्हाला प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचावं लागेल. तुम्हाला चुकीचा पर्याय निवडायचा आहे. 7वा प्रश्न आहे आणि उत्तर जर बघितलं महाधिवक्ता. महाधिवक्ता 3 नंबरचं या ठिकाणी मित्रांनो कलम 166 आहे, हे लक्षात घ्या. इथे सभापती 178 विधानसभा बरोबर आहे. राज्यपाल 198 कलमानुसार घटनात्मक प्रमुख आहे. मुख्यमंत्री मंत्रिमंडळाचा प्रमुख आहे 164व्या कलमानुसार. हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे 8वा प्रश्न आहे की रेग्युलेटिंग ॲक्ट 1773. रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 मध्ये खालीलपैकी कोणती तरतूद समाविष्ट होती? सगळ्यात महत्त्वाचा कायदा, पहिला कायदा आपण ज्याला म्हणतो आहे रेग्युलेटिंग ॲक्ट. या कायद्यामुळे भारतात दुहेरी प्रशासनाची सुरुवात झाली. कोणती तरतूद समाविष्ट होती असं म्हटलंय? म्हणजे एकच तरतूद आहे जी या कायद्यामध्ये होती. ओके, दुहेरी प्रशासन आहे का? या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर भारताचा गव्हर्नर जनरल बनतोय का? या कायद्यान्वये पहिली लोकसभा व राज्यसभा अस्तित्वात आली का? या कायद्यानुसार कोलकात्याला सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली का? योग्य विधान तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचं आहे. मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. विचार करावा लागेल, उत्तर द्यावं लागेल. या ठिकाणी सगळे ऑप्शन जर तुम्ही बघायला लागले, भारतामध्ये दुहेरी प्रशासनाची सुरुवात महत्त्वाचा मुद्दा आहे. दुहेरी प्रशासन, पिट्स इंडिया ॲक्ट 1784 तो कायदा आहे. त्याच्यामुळे पहिलं विधान या ठिकाणी बरोबर नाही आहे. बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल बनतोय. मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर चार्टर ॲक्ट 1833 तो इथे आहे. या कायद्यान्वये पहिली लोकसभा आणि राज्यसभा अस्तित्वात आली. यासाठीचा तो मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा आहे 1919चा. त्याच्यामुळे हेही विधान बरोबर नाही आहे. चौथं विधान काय? या कायद्यानुसार कोलकात्याला सर्वोच्च न्यायालयाची स्थापना. 1774 मध्ये सर्वोच्च न्यायालय स्थापन होते कोलकात्याला. आणि तो जो गव्हर्नर जनरल आहे, गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असं आपण म्हणतोय. ओके, ते माहीत असलं पाहिजे. मग ते मुंबई आणि मद्रास प्रांतावर नियंत्रण येते. चौथं विधान या ठिकाणी बरोबर आहे. पुढे बघा 9वा प्रश्न. खालील कोणत्या महिला सदस्य आहेत ज्यांना भारतीय घटना समितीवर निवडण्यात आले होते? इंटरेस्टिंग प्रश्न आहे. ऑप्शन 1 मध्ये आहे रेणुका रेन, हंसाबेन मेहता. दुसऱ्यामध्ये आहे राजकुमारी अमृता कौर, विजयलक्ष्मी पंडित. तिसऱ्या ऑप्शनमध्ये आहे अम्मू स्वामीनाथन, बेगम रसूल, दुर्गाबाई देशमुख. चौथ्या ऑप्शनमध्ये आहे पौर्णिमा बॅनर्जी, मालती चौधरी, लीना रॉय आणि दक्षिणायनी वेलायुधन. ऑप्शन तुमच्याकडे 1 व 2, 1, 2, 3, 1, 3, 4 आणि वरील सर्व योग्य. मित्रांनो, घटना समितीमध्ये एकूण 15 सदस्य होत्या महिला. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पहिला होता. आणि हे जर नावं तुम्ही बघितली, रेणुका रे, हंसाबेन मेहता, राजकुमारी अमृता कौर, विजयलक्ष्मी पंडित, अम्मू स्वामीनाथन, बेगम रसूल, दुर्गाबाई देशमुख, पौर्णिमा बॅनर्जी, मालती चौधरी, लीना रॉय आणि वेलायुधन, सर्व नावं याच्यामध्ये समाविष्ट आहेत. म्हणजे या सर्व महिला होत्या. ऑप्शन आहे 4 नंबरचं. ओके, चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे. तो म्हणजे राज्याचा प्रशासकीय प्रमुख तसे राज्य सचिवालयाचा प्रमुख कोण असतो? ऑप्शन खाली वेगवेगळे होते, मात्र उत्तर काय आहे? मुख्य सचिव. मग मुख्य सचिवांचा कार्यकाल काय असतो? हा माझा तुमच्यासाठीचा प्रश्न आहे मित्रांनो. महत्त्वाचा प्रश्न आहे. कार्यकाल निश्चित आहे की अनिश्चित आहे? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ते तुम्हाला मी विचारतोय. पुढे जातोय. महाराष्ट्रामध्ये बहुतांश खेड्यामध्ये ग्रामसभा यशस्वी न होण्याची कारणे कोणती? थोडंसं पंचायत राजकडे मी घुसलेलो आहे. ग्रामसभा यशस्वी होत नाहीये. प्रश्न आलाय अशा पद्धतीचा. पहिलं म्हणजे सरपंच व सदस्यांमधील अज्ञान, दुसरं गावातील अंतर्गत राजकारण, तिसरं लोकांची निरक्षरता आणि अनिच्छा म्हणजे इच्छेचा अभाव म्हणूया आणि वरीलपैकी सर्व. नक्कीच काही 2-5 सेकंद तुम्ही या ठिकाणी विचार करू शकतात.
ग्रामसभा ग्रामपंचायतींची जी तरतूद आहे ती कोणत्या कलमात आहे, तो एक प्रश्न आहे. कलम 40 तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ग्रामसभेची तरतूद कोणत्या कलमामध्ये आहे? ओके, ती व्याख्या कलम 243 मध्ये आहे ग्रामसभेची, तीही तुम्हाला माहीत असावं. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं 11 नंबरचा प्रश्न, तीनही विधानं जी आहेत ती बरोबर आहेत. पुढे मी जातोय. नागरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था जसे की पंचायत समिती, महानगरपालिका यांच्या निर्मितीचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? बघा, पंचायत राज, थोडक्यात पंचायत राजमधल्या ज्या संस्था आहेत त्या कोण निर्माण करू शकतं? केंद्र सरकार, राज्य सरकार, विभागीय आयुक्त की जिल्हाधिकारी? महत्त्वाचा प्रश्न आहे 12 नंबरचा. मित्रांनो, या ठिकाणी हे पॉवर जर बघितले तुम्ही तर राज्य सरकारला आहे. मग नागरी संस्था कोणकोणत्या आहेत आणि ग्रामीण संस्था कोणकोणत्या आहेत, त्याच्या संदर्भातल्या घटनादुरुस्त्या कोणत्या, याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर काय विचारतो, कमेंट करायला का सांगतो मी? मित्रांनो, कमेंट्स करणारा विद्यार्थी हा कुठेतरी ॲक्टिव्ह असतो, तो पूर्ण इन्व्हॉल्व झालेला असतो लेक्चरमध्ये, हे लक्षात घ्या. पुढे 13 नंबरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी खरे विधान कोणते? झेडपीओ पंचायत समितीच्या निवडणुका जिल्हाधिकारी केंद्र निवडणूक आयोगाच्या अधिपत्याखाली घेतात, असा प्रश्न आहे. बघा, झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुका कोणत्या निवडणुका कोण घेतंय हा प्रश्न आहे. जिल्हाधिकारी घेत आहेत, केंद्र निवडणूक आयोग, झेडपी आणि पंचायत समिती, बरोबर आहे का? राज्य निवडणूक आयोगाचे कार्य आणि त्यांची निवडणूक प्रक्रिया यासाठी अर्थसंकल्पीय सहाय्य आणि आवश्यक निधी राज्य सरकार पुरविते, असा दुसरा ऑप्शन आहे. महत्त्वाचं आहे, निवडणूक पद्धती जी आहे, निवडणूक प्रक्रिया आणि पंचायत राजच्या निवडणुका कोण घेतं, अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. ओके, आणि इथे जर बघितलं तुम्ही तर खरे विधान कोणते, अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. मित्रांनो, प्रश्न जर तुम्ही नीट वाचला तर तुमच्या लक्षात येईल की झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुका कोण घेते? केंद्रीय निवडणूक आयोग नाही घेते, राज्य निवडणूक आयोग घेतोय. पहिलं विधान चुकतंय. दुसरं, राज्य निवडणूक आयोगाचे कार्य, निवडणूक प्रक्रिया यासाठीचा निधी कोण पुरवतंय? राज्य सरकार. याच दुसरं मात्र बरोबर आहे. खरे विधान 2 म्हणजे ऑप्शन या ठिकाणी दुसरा आहे. ही जी आपली पूर्ण 100 गुणांची प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो, ही तुम्हाला खाली आपली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे टेस्ट सिरीजची, तिथे भेटून जाईल. आतापर्यंत झालेल्या 7 टेस्ट ज्या आहेत सब्जेक्ट वाईज, नवीन 2021ला कशा पद्धतीच्या परीक्षा म्हणजे प्रश्न विचारू शकतात त्या पद्धतीने काढलेल्या, त्यासुद्धा तुम्हाला तिथे भेटतील. आणि मला वाटतं त्याचा सराव करणे फार महत्त्वाचं आहे. त्याचं ॲनालिसिस आहे, त्याचे PDF सुद्धा तिथे उपलब्ध आहे. 14 नंबरचा प्रश्न, महानगरपालिकेबाबत कोणते विधान अचूक नाही ते ओळखा. बघा, हे पहा, ही शब्दरचना मी मुद्दाम केली आहे, मी प्रश्नपत्रिका स्वतः तयार केली आहे. या ठिकाणी अचूक नाही, चूक आहे, अयोग्य आहे, बरोबर आहे, हे सगळे वेगवेगळे शब्द तुम्हाला कळावेत म्हणून हा या ठिकाणचा प्रयोग आहे. महानगरपालिकेबाबत पहिला मुद्दा, महानगरपालिका सदस्य आपला राजीनामा महापौर यांच्याकडे देतोय. मनपामध्ये कमाल 6 सदस्य नामनिर्देशित केले जाऊ शकतात. तिसरं, मनपा आयुक्तांना मनपा निलंबित करू शकत नाही. आणि चौथं, दिवाबत्तीची व्यवस्था, जन्म मृत्यू नोंद ही मनपाच्या अनिवार्य कार्यामध्ये समाविष्ट होतात असं म्हटलं आहे. कोणते विधान अचूक नाही म्हटलेलं आहे. आता ही अचूक नाही म्हणजे बरोबर नाही, अर्थात कोणतं विधान चुकीचं आहे अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. मला वाटतं नक्कीच तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचाल. मित्रांनो, इथे पहिलाच विधान जर बघितलं, महानगरपालिकेचे सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देत आहेत? ते महापौराकडे देत नाहीये, ते मनपा आयुक्तांकडे राजीनामा देत आहेत. म्हणजे पहिलं विधानच चुकीचं आहे. मनपामध्ये कमाल 5 सदस्य नामनिर्देशित आहेत, बरोबर आहे. मनपा आयुक्तांना मनपा निलंबित करू शकत नाही, हे बरोबर आहे. मग कोण निलंबित करू शकतं ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि त्यांच्या अनिवार्य कामं, त्यामध्ये दिवाबत्ती व्यवस्था आहे, जन्ममृत्यू नोंद आहे, ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके, पुढचा मुद्दा जर या ठिकाणी बघितला तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की मद्यार्क किंवा अफूचा व्यापार जो आहे, वापर म्हणतोय, मद्यार्क किंवा अफूचा वापर करून औषधी आणि स्वच्छतागृहाशी संबंधित उत्पादने जी बनवणारी कंपनी आहे त्या उत्पादनावरील उत्पादन शुल्क शासनाकडे भरतायत. कोणत्या शासनाकडे ती भरणार? म्हणजे मद्यार्क तयार करतायत तुम्ही किंवा अफूचा वापर करून औषधं तयार करतायत, स्वच्छतागृहाशी संबंधित उत्पादने तयार करतायत, त्यावरचा जो शुल्क असणार आहे, ज्याला एक्साईज ड्युटी आपण म्हणतो, तो कोणाकडे भरला जाईल? स्थानिक स्वराज्य, केंद्र सरकार, राज्य की केंद्र आणि राज्य दोघांकडे सुद्धा? मित्रांनो, यावर पूर्ण पावर या केंद्र सरकारचे आहेत, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर अशा पद्धतीने पॉलिटीचे जे 15 प्रश्न आपण या फुल टेस्टमध्ये डेव्हलप केले ते आपण इथे बघितले. पुढच्या लेक्चरमध्ये आपण अर्थशास्त्र इतर सगळ्याचे एक एक भाग घेत जाणार आहोत आणि 100 गुणांचा हा पेपर या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. याची PDF आणि इतर सगळे लेक्चर बघण्यासाठी खाली आपले STRCB ॲप्लिकेशन डाउनलोड करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. पुढचे पार्ट घेऊन येण्यासाठी मला उत्साह येईल. तुमचे कमेंट्स आल्या, चांगले लाईक्स आले तर नक्कीच मी आणखी चांगले प्रश्न या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करेल. इथे आपण थांबूया. धन्यवाद.